नमस्कार. आज आपण मटार पनीर कसे करायचे ते बघूया. खूप साधी आणि सोपी रेसिपी आहे. आता त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. कांदा, टोमॅटो, आलं लसूण, लाल तिखट, हळद, धने पावडर, किचन किंग मसाला आणि मीठ. अमूल बटर, तेल आणि फ्रोझन मटार पनीर. इथे मी कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम करायला ठेवलेले आहे. आता आपण त्याच्यामध्ये 4 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. बघा, जेव्हा मी कुठलीही नॉन-व्हेजची ग्रेव्ही करते ना, तेव्हा मी खोबऱ्याचा वापर करते आणि जेव्हा मी पनीर किंवा व्हेजिटेबल ग्रेव्ही करते ना, तेव्हा मी टोमॅटोचा वापर करते. म्हणजेच छोले आहे, मशरूम आहे. आता कांदा परतून झालेला आहे. आता त्याच्यामध्ये 10-12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचे तुकडे, थोडा अजून परतून घेऊया. बघा 7-8 मिनिटे कांदा परतून घेतलेला आहे. आता त्याला सोनेरी रंग आलेला आहे. बघू शकता. आता त्याच्यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. तेही त्याच्यामध्ये मी घालत आहे व मिक्स करून घेऊया. आता कढईवरती झाकण ठेवून आता टोमॅटो कांदे चांगले मऊ झाले पाहिजे. ते सहजपणे करता आले पाहिजे. तुम्ही पाहू शकता कांदा व टोमॅटो चांगले मऊ शिजलेले आहेत. गॅस बंद करूया आणि मी हे पूर्णपणे आता थंड करून घेणार आहे. हे थंड झालेले आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून वाटून घेऊया. हे वाटण करताना थोडेसे पाणी टाकून घेऊया. जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. वाटण झालेले आहे. आता मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1 पळी तेल घातले आहे आणि 1 मोठा चमचा बटर घातलेले आहे. तुम्ही जेव्हा नुसते बटर घालता, तेव्हा तुमची ग्रेव्ही परतू शकते. म्हणून नेहमी जेव्हा आपल्याला नुसते बटर टाकायचे नाही. आता त्याच्यामध्ये वाटण केलेले घालून घेऊया. मी ह्या वाटणामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही. बघा, आपण परतून घेताना उडतही नाही. ह्याचे कारण हे आहे, की ह्याचे टेक्स्चर चांगले राहते. आता आपण ही ग्रेव्ही चांगली परतून घेऊया. ग्रेव्ही चांगली परतून झालेली आहे बघा. आता मी त्याच्यामध्ये मसाले घातलेले आहेत. ग्रेव्हीसाठी मसाले घालते. तर बघा मी गॅसवर गरम पाणी करायला ठेवलेले आहे. शक्यतो ग्रेव्हीसाठी ना गरम पाण्याचाच वापर करायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होते ना, भाजीला कलर पण खूप छान येतो आणि चव पण खूप छान लागते. आता ग्रेव्ही परतून झाली आहे. आता त्याच्यामध्ये सुके मसाले, पाव चमचा हळद, 3 चमचे लाल तिखट, 3 चमचे धणे पावडर, 3 चमचे किचन किंग मसाला आणि संपूर्ण चवीपुरते मीठ टाकायचे आहे. आता हे चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत बघा. तुम्ही बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे. अगदी हॉटेलसारखी ग्रेव्हीला टेक्स्चर आलेलं आहे. सुगंध तर इतका येत आहे. आता मी ह्याच्यामध्ये 1 वाटी मटार टाकून घेते. पुन्हा 2 मिनिटं परतून घेऊया. असे केल्याने मटार आतपर्यंत लवकर शिजतं. आता मी त्याच्यामध्ये गरम पाणी टाकते. 10-15 मिनिटे मटार चांगला शिजून घेत आहे. कारण फ्रोझन मटारला पण शिजण्यासाठी थोडा टाईमच लागत आहे. जर तुम्ही ताजा मटार घेतला असेल ना, अगोदर थोडा वेळ पाण्यामध्ये बॉईल करून घ्या. म्हणजे तो आहे ना ग्रेव्हीमध्ये कच्चा सहजपणे राहत नाही आणि जास्त वेळही शिजायला लागत नाही. आता मी ह्याच्यावरती झाकण ठेवते व हे मटार शिजून घेते. मला मटार शिजायला जवळ-जवळ 10 ते 12 मिनिटं लागलेली आहेत. आता आपण आहे ना 250 ग्राम म्हणजेच पावशेर पनीर घेतलेले आहे पहा. पावशेर पनीर घेतलेले आहे. आता ते पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया व 5 मिनिटं आहे ना झाकण ठेवून शिजवून घेऊया. पहा ग्रेव्ही किती सुंदर दिसत आहे. आपले मटार पनीर तयार आहे. ही पनीरची भाजी तुम्ही अर्थातच नान बरोबर, चपाती बरोबर किंवा फुलक्या बरोबर किंवा जीरा राईस बरोबर पण खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.